प्रिय बंधूंनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. प्रभूची शांती आणि आशीर्वाद तुमच्यावर असो. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? की तुम्ही रडत आहात? काही समस्या आहे का? घाबरू नका. आधी इथे बघा. इथे खूप लहान बोटी चालत आहेत का? हे म्यानमारमधील यांगून शहरातील एक मोठी नदी आहे. तर तुम्ही विचारत आहात का आज प्रभू तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले आहे? तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी रडत आहात. तुमचे मन दुखावले गेले आहे. कोणीतरी तुमचे मन दुखावले आहे. शरीरात एक असाध्य आजार आहे. मृत्यूपर्यंत औषध घ्यायचे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तुम्ही आधीच खूप औषधे घेतली आहेत पण काही फरक पडत नाही. ते म्हणतात हा कॅन्सर आहे, संधिवात आहे किंवा मूत्रपिंडावर परिणाम झाला आहे. घरी कोणीतरी अशा प्रकारे त्रस्त आहे. जर एखाद्या देशाचा राजा अशा प्रकारे आजारी पडला तर काय होईल? जेव्हा देशाचा राजा आजारी पडतो तेव्हा देशातील सर्वोत्तम वैद्य बोलावले जातात. त्याला सर्वोत्तम उपचार दिले जातात. त्याचप्रमाणे जेव्हा हिजकिया नावाचा राजा आजारी पडला तेव्हा सर्व डॉक्टर आले आणि त्याच्यावर उपचार केले पण तो बरा होऊ शकला नाही. ते म्हणतात की कदाचित तो कॅन्सरसारखा गाठ असावा. त्याच्या जगण्याची काहीही शक्यता नव्हती. जेव्हा त्याला कळले की तो आता वाचणार नाही तेव्हा तो रडला. एका देशाचा राजा रडत म्हणाला, मला वाचवायला कोणीच नाही का? परमेश्वराने स्वतः आपल्या संदेष्टाद्वारे एक वचन पाठवले, तुझ्या या जगातील दुःख पुरे झाले, स्वर्गात ये. पण राजा ते स्वीकारू शकला नाही. तो रडला आणि म्हणाला, प्रभू तू मला जे सांगितले ते मी केले. मी तुझ्याशी विश्वासू नव्हतो का? तो अशा प्रकारे रडला आणि अश्रूंनी प्रार्थना केली. तेव्हा देवाचे हृदय हलले आणि त्याने विचार केला, अरे माझा सेवक रडतोय. म्हणून त्याने आपला संदेष्टाद्वारे एक वचन पाठवले. 2 राजे 20 वचन 5. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करतो. प्रभू असे म्हणाले. त्यानुसार त्याने त्याचा आजार बरा केला. जखमी हृदयातून अश्रू वाहत होते. प्रभू म्हणतो, तुझ्या अश्रूंमुळे मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुला बरे करीन. त्याने त्याला त्यानुसार बरे केले आणि त्याच्या आयुष्यात 15 वर्षे वाढवली. बायबलमध्ये हा खरा प्रसंग नोंदवला आहे. तुम्ही मृत्यूपंथावर आहात का? किंवा तुमच्यासारखा कोणी दुसरा आहे का? तुम्ही त्रस्त आहात का? असं म्हणताय की हेच सगळं आहे का? जर तुम्ही अश्रूंनी त्याच्याकडे पाहिलं तर तो तुमचे अश्रू पाहून नक्कीच दया करेल. जसं आईचं हृदय आपल्या मुलाचे अश्रू पाहून वितळतं तसंच प्रभूचं हृदय ही आईसारखं प्रेमळ आहे. प्रभू कृपया मला मदत कर. येशू मला मदत कर. येशू माझ्यासाठी एखादा चमत्कार कर. जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करताना अश्रू ढाळले तर तो लगेच खाली येईल आणि तुम्हाला मदत करेल. तुमचे अश्रू पुसले जातील. तो तुमच्या अश्रूंना उत्तर देतो. माझी मुलगी, मुलगा, मी तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. घाबरू नकोस. मी बरे करीन. मी ते बदलून टाकेन. जसं तुला भीती वाटते तसं मी होऊ देणार नाही. येशू तुला सांगत आहे, तुझा हात हृदयावर ठेव आणि म्हण, प्रभू येशू माझ्यासाठी कृपया एखादा चमत्कार कर. सगळ्यांनी मला सोडून दिलंय असं म्हणत की काहीच करता येणार नाही. माझं जखमी हृदय बरे कर. येशू माझ्या शरीरातील आजार बरा कर. माझ्या कुटुंबातील आजार, वेदना आणि त्रास बदलून टाक. हे फक्त तेव्हाच शक्य होईल प्रभू जेव्हा तू एखादा चमत्कार करशील. पिता कृपया या मुलाकडे किंवा मुलीकडे पहा जो अशी प्रार्थना करत आहे. आजही एखादा चमत्कार घडू दे. त्यांच्या अश्रूंना उत्तर दे. त्यांच्या विनंत्या पूर्ण कर. आजही तो चमत्कार घडू दे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.